विधानसभा निवडणुकीच्या आधी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्याची शक्यता आहे। अभिजात दर्जासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता झाली असल्याची माहिती आता सूत्रांनी दिलेली आहे। याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विभागाला पत्र सुद्धा लिहून आढावा घेणार असल्याचं कळतंय। अधिकचे अपडेट घेऊयात आमच्या प्रतिनिधी वैदेही काळेकर यांच्याकडून। वैदेही, आपण पाहतोय की अखेर मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्यासाठी आता प्रयत्न सुरू झालेत। कशा पद्धतीने या अनुषंगाने अपडेट आहेत? नक्कीच आपण बघतोय की मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यासाठीचे प्रयत्न गेल्या अनेक वर्षांपासून सुरू होते। याच्या आधी महाविकास आघाडीचं होतं, त्याच्यामध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना देखील हे प्रयत्न करण्यात आले होते। त्याच्या आधी महाराष्ट्रामध्ये देखील हे प्रयत्न करण्यात आले होते, मात्र अजूनही खूप निर्णय होऊ शकला नाही। मात्र लवकरच या संदर्भातला निर्णय होण्याची शक्यता आहे। जी कागदपत्र अपेक्षित होती केंद्राला, ती सर्व कागदपत्र जी आहे ती राज्याकडून देण्यात आलेली आहे। सगळ्या कागदपत्रांची पूर्तता झालेली आहे। त्याच्यामुळे निश्चितच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या संदर्भात आगामी भूमिका घेणार आहेत। त्या संदर्भात त्यांची बोलणीही चालू असल्याची माहिती मिळते। त्याच्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या आधीच मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याची बाब जी आहे त्याची पूर्तता होणार असल्याची देखील माहिती कळते। अगदी निश्चितच वैदेही, धन्यवाद आपण दिलेल्या संपूर्ण अपडेट बद्दल। तर आता मराठी भाषेला अभिजात दर्जा हा विधानसभा निवडणुकीच्या आधीच मिळू शकतो अशी शक्यता वर्तवली गेलेली आहे।